पूर्ती जाणा। त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर येथे आले। प्रथम त्यांनी संगमावर 24 वर्षे अनुष्ठान केले। श्री शैल पर्वतास जाऊन पाताळ गंगेकडील कर्दळी वनात ते गुप्त झाले। पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या। त्यास निर्गुण पादुका असे म्हटले जाते। निर्गुण म्हणजे परब्रह्म स्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारी असाही भावार्थ आहे। सत्व रजतम या त्रिगुणा पलीकडील गेलेले हे अवतारी सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात। त्यांच्या निर्गुण पादुकांची पूजा आराधना केल्यास निर्गुण सगुण असे दर्शन होते। ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला।